तुमचे प्रश्न अण्णांची उत्तरं या आमच्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र दिनानिमित्त आम्ही आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। अण्णा हजारे आपल्या सोबत आहेत आणि सोबत आपल्या सोबत आहे ती युवा शक्ती जिच्यावर अण्णांचं सुद्धा खास प्रेम आहे। आणि जेव्हा लोकपाल विधेयकावरून एक आंदोलन दिल्लीमध्ये सुरू होतं, मोठ्या प्रमाणावर देशभरातून जी तरुण बाहेर पडले, युवा शक्ती जी बाहेर पडली अण्णांना समर्थन देण्यासाठी, तेव्हा प्रसिद्ध कवी गुलजार असं म्हणाले की आता अण्णा हजारेंचं नाव अण्णा हजारे राहिलेलं नाहीये, ते आता अण्णा हजारो झालेलं आहे। अशा अनेक प्रतिक्रिया अण्णांना आतापर्यंत मिळालेल्या असतील, पण तरी सुद्धा या प्रतिक्रियांच्या पुढे जाऊन या तरुणांच्या मनातले प्रश्न काय आहेत ते थेट आपण अण्णांसमोर मांडतोय। अण्णा त्यांना मार्गदर्शन करतायत। मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तुमच्या रोजच्या आयुष्यातले जे प्रश्न आहेत ते आपण सुद्धा त्यांना सुद्धा महत्त्व देऊया। अण्णा, मला असं एक विचारायचं होतं की ज्यावेळेस आपण ग्रामीण भागाचा विचार करतो तर ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त गरीब लोक आणि मागातले लोक यांनाच जास्त भ्रष्टाचाराच्या प्रकरणाला तोंड द्यावं लागतं। म्हणजे ग्रामपंचायतीचा अगदी शिपायापासून ते अगदी मंत्र्यापर्यंतची चेन दिसून येते आपल्याला। पण ज्या ठिकाणी आपण म्हणतोय की ज्यावेळेस जनलोकपाल बिल येत आहे तर त्याची जी कमिटी असेल तर ती इंटरनेटवरून आम्ही प्रसिद्ध करू किंवा त्याचं काय ते आम्ही जाहीर करू। पण या ठिकाणी जर आपण विचार केला तर अगदी 20% लोकांना ज्यावेळेस नेटचा ऍक्सेस आहे, पण जी 80% जी जनता आहे की ज्यांना नेटचा ऍक्सेस नाही, जी ग्रामीण भागामध्ये राहते, जी 20% अगदी पैसे 20 रुपयावरती जगते, बरोबर, तर त्यांच्यासाठी आपण असं कुठलं दुसऱ्या कुठल्या माध्यमातून आपण काय करू शकतोय का? हे आता तुम्ही खरं सावध व्हायला पाहिजे। आता तुम्ही सगळं संसदीय लोकशाहीबद्दल ऐकता, गावात आलेला पैसा, गावात आलेल्या योजना, त्याच्यावर होणारा खर्च, हा जो पैसा खर्च केला जातो, दर 2 महिन्यांनी ग्रामसभा झाली पाहिजे। ग्रामसभेमध्ये सगळा हिशोब दिला पाहिजे लोकांना, किती पैसा आला, कुठं खर्च झाला, काय खर्च झाला। आज या दलितांच्या योजनाचा पैसा त्यांच्या योजनेवर खर्च होत नाही, कुठेतरी दुसरीकडे खर्च केला। याच्यावर तुम्ही तरुणांनी जागं झालं पाहिजे। आता जर ग्रामसभेला न विचारता हा पैसा खर्च झाला तर ग्रामसभा सरपंच डेप्युटी सरपंच दोघांना डिसमिस करेल आणि ग्रामसेवक बडतर्फ कायदा, हे जागा झालं पाहिजे। आता बरोबर, केवढे अधिकार आलेत की जर तुम्ही सावध नाही झाला आणि उद्या जर तुम्ही हे विचारायला करा आमचा हिशोब द्या, दर 2 महिन्याने हिशोब घेतला पाहिजे। तुम्ही तरुण जागा झालं पाहिजे। म्हणून तुम्ही आधी सगळ्याची आपण सगळ्यांनी माहिती करून घेऊया। म्हणजे जे काही कायदे असतील, जसं आता अण्णांनी सांगितलं की आपले अधिकार आहेत तेच आधी आपल्याला कळू देत, मग आपण पुढे जाऊन मग ते इंटरनेटवर आहे का, मग ते आणखीन कुठल्या माध्यमात आहे का त्याचा विचार करूया। अजून असे काही प्रश्न आहेत, तुला काय विचारायचं? म्हणजे आपण म्हणतो की जे लोकपालमध्ये जे काही कठोर शिक्षा होईल, जे काही हे होईल, पण त्यावरती जर ऍक्शन म्हणजे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये त्याची अपील करण्यात येईल। आधीच ऑलरेडी केसेस पहिल्या पेंडिंग आहेत, त्यात अजून ह्याची भर। तसं नाही आहे, त्याला असं आहे, एक तर तुमची लोकपाल कमिटी आहे, तिची निवड एवढी कठोर पद्धतीने आहे। लोकपाल कमिटीच्या आधी निवड पद्धती आहे, निवड कमिटी, तिच्यामध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट अशा उच्च लेवलचे लोक आहेत। तिची निवड करताना ती सर्व नेटवरून प्रत्येक नागरिकाला दिसेल निवड कशी चाललेली आहे, कोण निवड करतं ते। आणि ती निवड केल्यानंतर मध्ये आणखी एक कमिटी आहे, ती ह्या लोकांची जाच करेल, सर्व प्रत्यक्ष जाऊन त्यांच्यात काही डाग आहे का, त्यांच्यात काही उणीव आहे का, असे सगळे तपासणी करेल आणि त्याच्यातून हे लोकपाल कमिटी तयार होईल। आज तुम्ही पाहता CBI, व्हिजिलन्स कमिटी, ह्या देशामध्ये करप्शनला ब्रेक लावणाऱ्या कमिट्या आहेत। म्हणून ह्या सगळ्या पद्धती CBI लोकपालच्या अंडरमध्ये, व्हिजिलन्स कमिटी लोकपालच्या अंडरमध्ये म्हणजे लोकपाल प्रत्यक्ष नाही करणार। ह्या सगळ्या सिस्टम ज्या आहेत, ज्या 5-6 सिस्टम्स आहेत करप्शनला ब्रेक लावणाऱ्या, ह्यांना फक्त स्वायत्तता द्यायची, गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये नाही ठेवायचं। आज गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये म्हणून करप्शनला ब्रेक लागत नाही। आता CBI पहा, किती वर्ष चौकशी करतं CBI, एवढा चौकशी केल्या बोफॉर्सच्या आधीपासून। एखादा मंत्री जेलमध्ये गेला का, एखादा IAS IPS जेलमध्ये गेला का, कारण सरकारच्या अंडरमध्ये आहे। ह्या सरकारच्या अंडरमध्ये ज्या पॉवर आहेत त्या काढून CBIच्या अंडर आणायच्या, सरकारने मध्ये नाही राहायचं। आणि मग CBIच्या अंडरमध्ये आल्यानंतर CBIने फक्त चौकशी करायची, यांनीच करायची, पण कंट्रोल CBIचं आहे। आता त्यांना चाल ढकल करता येणार नाही। आणि त्याच्यामध्ये जर दोष मिळाले
तर सीबीआय उच्च न्यायालयाचे न्यायाधीश या सगळ्यांना रेकमेंड करेल यांच्यावर कारवाई करा. कारवाई करायची न्यायाधीशानेच, फक्त यांनी रेकमेंड करायचे, चौकशी करायची आणि पनिशमेंट त्यांनी द्यायचे. पनिशमेंट सीबीआय नाही देणार. सीबीआयने फक्त चौकशा करायच्या आणि शेवटी न्याय व्यवस्था या देशातली सर्वोच्च व्यवस्था आहे. न्याय व्यवस्थेच्या वर कोणीच नाही. असे अनेक प्रश्न आहेत या तरुणांकडे आणि खास करून भ्रष्टाचाराबद्दलचे प्रश्न जे आहेत त्यांच्या शंका म्हणण्यापेक्षा त्यांच्या मनातली खतखत ते आता बाहेर काढतायत. कसं त्याला तोंड द्यायचं, अण्णा त्यांना मार्गदर्शन करतायत. तुमचे प्रश्न, अण्णांची उत्तर या कार्यक्रमात पुन्हा एकदा भेटूयात. पहा फक्त IPN. नमस्कार. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तरुण वर्ग आज आपल्या समोर जमलेला आहे. समोर त्यांच्या आहेत खुद्द अण्णा हजारे.